तत्पूर्वी मी तुम्हाला काहीतरी कोडी घालणार आहे. यावर दोघं पुढे या. आता मला काय करायचं आहे, ते त्रिकोणाच्या संदर्भात कोड करून टाकायचं. या काय आहेत 3 रेषा. हां 3 स्टिक आहे. या 3 स्टिकचं मला ना न मोडता 6 करून दाखवायच्या रेषा. 6 रेषा करून दाखवायच्या. 6 रेषा. हां प्रयत्न करा. प्रयत्न करा. मी करू. नाही 6पेक्षा जास्त झाले. 1 2 3 4 5 6पेक्षा जास्त झाले. आणि प्रयत्न करायचा आहे का बघा जरासं किती झाले. मोजा करू. 7 झाले. 7 झाले. हां आता दाखवते बघा. आता ह्या काय आहे 3 रेषा. ह्याच्या आपल्याला काय करायचे 6 रेषा करायचे. हे बघा एक उचलली मी, एक उचलली. 6 झाल्या बघा. आहे की नाही सोपं. आता आणखी एक. काय मी एक आकृती आहे. या आकृतीमध्ये हे नाणं आहे. हे नाणं बाहेर आहे. आता असं करायचं आहे की हे नाणं आकृतीमध्ये आलं पाहिजे. काड्या हलवायचे. हां काड्या हलवा आणि नाणं आकृतीमध्ये आलं पाहिजे. छान. तर आपण या कोड्यांच्या माध्यमातून त्रिकोणाबद्दल माहिती घेतली. काटकोन त्रिकोण म्हणजे काय माहिती आहे का? कोण सांगणार मला काटकोन त्रिकोण म्हणजे काय? 90 जिचा अंश असतोय ते ज्या कोणाचे माप, ज्या त्रिकोणाचे माप काय असतात 90 अंश असतं त्याला आपण काय म्हणतो काटकोन त्रिकोण म्हणतो. बरं मग या काटकोन त्रिकोण कसा असतो? राईट अँगल असं म्हणतो आपण त्याला. हां ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्याला आपण काटकोन म्हणतो. आपण कोणांना काय करूया नावं देऊया. हा काय झाला काटकोन त्रिकोण. तर आता या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला रेषा ए बी ही काय म्हणतो आपण उंची म्हणतो आणि रेषा बी सी काय म्हणतो आपण पाया म्हणतो. हां पाया आणि उंची. आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये उंची दिली असेल. समजा बाजू ए बी बरोबर 4 सेंटीमीटर दिला असेल. हां 4 सेंटीमीटर आणि पाया बी सी बरोबर आपल्याला 3 सेंटीमीटर दिला असेल. हां तर हा काय असतो त्या दिलेल्या त्रिकोणाचा कर्ण असतो. हां या कर्णाचं माप काढा म्हणतात. तर ए सी बरोबर किती असं काढा म्हणून सांगतात. मग अशा वेळी काय केलं पाहिजे बरं आपण माहिती आहे का? मग कोणत्या सूत्राचा वापर केला पाहिजे? 1/2. नाही तर इथं काय केलेलं असतं आपला घटक आहे पायथागोरस प्रमेय. या पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला पाहिजे. मग पायथागोरसचे प्रमेय काय आहे रे? पहिल्या बाजूचा वर्ग AB वर्ग अधिक BC वर्ग इज इक्वल टू तुमचं काय बरोबर असेल काय असेल कर्णवर्ग म्हणजे AC. हां हे काय आहे सूत्र आहे. आता दिलेलं आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर आपण काय करूया इथं ते उदाहरणामध्ये काय करूया किमती घेऊया आणि उदाहरणामध्ये काय करूया किमती
ब्रेक घालूया आणि सोडवूया. बरं ए बी किती दिलेला आहे 4 सेंटीमीटर. इथं दिसतंय ना, पहिली बाजूचा वर्ग, पहिली बाजू आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि त्याचा वर्ग करायचा आहे. आधी काय करायचं आहे, बीसीचा वर्ग, बीसीचा 3चा वर्ग बरोबर आपला काय असणार आहे, कर्ण असणार आहे. हं 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. छान, बरोबर आपला काय येणार आहे, कर्ण येणार आहे. मग 16 आणि 9 किती येतात, 25 बरोबर कर्ण, कर्ण वर्ग. हं आता 25चं वर्गमूळ काय आहे रे, 5. 5 आहे. काय आहे, 5. 5 म्हणून कर्ण बरोबर काय येणार, 5. ही बाजू काय येणार मग आपली एसी, ही बाजू काय येणार, 5 येणार. कळलं. त्याचबरोबर पायथागोरसची काय आहे, त्रिकुट पण आहे. ज्यावेळी उंची 4 असेल, पाया 3 असेल तर कर्ण हा नेहमी काय येतो, 5च येतो. ती त्रिकुटे आपण काय करूया, नंतर पाहूया.